तुम्ही इकडे या आणि तुम्ही लांब बसा कोमल. दे कोमल चाकू फेक इकडे. आईचा भाऊ आल्यापासून आईले खुश आहे बाबा. खुश रे. सकाळी गुपचाप मला काय माहिती का जेवकारी 4-5 दिवसासाठी की तुला 2-3 चॉकलेट अजून खा म्हणून ना. हा लय दिवसातून चॉकलेट खाल्लं होती ना. आम्ही लय दिवसांनी खाल्लं पण नंतर लिंबू खर्च आणला ना. काय कर मग तेच मी म्हणतो ना काहीच कामाचं नाही चॉकलेट. काय शिकवलं आज. मग काय खासन हा प्रश्न येतोच कुठं. हा मग तू म्हणशील काय खासन. रात्री खाल्ली आता खाल्ली खाल्ली असती भाजी मी. परत चिडण माणूस ना. हो एवढी व्हायला लागली मला चिडण. ऐकन कोणी. कळालं मित्रांनो. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज 2 गोष्टी नवीन आहे. एक तर तुमचा ओम दादा जरा बरा झाला आहे आणि पिऊ जी आहे पिऊन कटिंग करून आलेली आहे. आणि तुम्ही नाही का आमच्या सगळ्यांना नाही का थँक्यू म्हणायला पाहिजे की तुम्ही हो हे खूप मोठी कामं केली. आणि घ्या इकडे चला माझ्याकडे आलाय इकडे. हा ते आण ना मी करतो ना. तर इकडे तुम्ही बघू शकता आजचा विषय काय तुम्हाला एकदा सांगतो जेणेकरून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल. तुम्हाला विषय सांगितल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत ते मला चांगलं कळालेलं आहे. इकडे बा बस मांडीवर. मांडीवर बस. ठेव 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 बस 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 ना मांडीवर. हा हे बघा हे हे चालू काय तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे बघा पहिले परीला हाय करून घ्या. परी हाय कर. तू खूप छान दिसतीयस. नाही 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 जाऊ दे त्याला पण. हा नाही होत मला नाही माहिती. तर इकडं आई जी आहे ना आई कोमल रोहिणी मी परी पिऊ आम्ही सगळेजण मिळून इकडे गाजराचा हलवा बनवतोय 5 किलो गाजराचा. आता कारण काय आहे आज काय आहे काय बोलती काय. आज आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे गणतंत्र दिवस. आणलाच नाही बाबा तुम्ही झेंडा. एक झेंडा आणा. बरं चॉकलेट आणा. पॉकेट एक. चॉकलेट द्यायचे का. ओके. तर हे 5 किलोचं आपण इथं गाजराचा हलवा करणार आहे आणि आज सगळ्यांना वाटणार आहे. हे बघा हे पाखरू आता जरा बरं वाटतं केस कट केल्यावर. किती वेळ रडलं. आमच्या युट्यूब फॅमिलीला आमच्या परिवाराकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा जो गाजराचा हलवा आहे ना तो पूर्ण मी बनवणार आहे म्हणजे पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मीच बनवणार आहे. चला तुम्हाला दाखवतो कसा बनवायचा काय बनवायचा. आणि व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही 2 दिवसापासून बघतोय कोमलचे व्हिडिओ येतात तर तुम्ही स्किप करताय व्हिडिओ बघत नाहीये. पण आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावं लागणार आहे कारण की तुमचा ओम दादा परत आलेला आहे. कळालं का. कळालं का. माझी तब्येत खराब होती त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवत नव्हतो. अरे अरे हा हा चल गाजर घे उठ. चल गाजर घे. चला मित्रांनो मी काय करतो माहिती का एक शिरतो तोपर्यंत कोमल येते खाली. कोमल आली की मी परत तुम्हाला भेटतो. ठीक आहे चला. चल बेटा 2 मिनिटात भेटायचं का. 2 मिनिट भेटायचे. आली मी बघा धड 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 पळत येते. जाशील ना खाली सरळ. कमाल आहे पुरीची. दाखव रोहिणी एकदा. रोहिणी ना किती तास झाला अर्धा झाला का. हा 15 मिनिटापासून एवढे काढलेत बघा आणि 5 मिनिटामध्ये एवढे काढलेत. मोठी मशीन आहे म्हणताय सगळे. आता काय बोलत आहे बघा. कोमल चांगली सोपी नाही पटकन होत नाही. घासा घासा. हा मोबाईल दे बाळा. आवाज कमी कर थोडा आवाज कमी कर. हा पिऊ तू बदाम काजू खाती तू. आण आण. तुला माहिती पप्पा खातात म्हणून. हे बघा तेव्हा सकाळ सकाळी. हा टाकायचं.
दे तिला गाजर दे दुसरं. आणि हे बारीक करायचंय या फ्रूट कटर मध्ये. तुम्ही इकडे आणि तुम्ही लांब बसा कोमल. दे कोमल चाकू फेक इकडे. आईचा भाऊ आल्यापासून आईले खुश आहे बाबा. खुश रे. सकाळी गुपचाप मला काय नाही म्हणजे जेवकर 4-5 दिवसासाठी म्हणलं जा म्हणलं त्या नवऱ्याला विचारून जा म्हणलं बाबा. नवरा जाऊ देत नाही माझ्याकडे सांगते मी जाऊ का. कारण काय झालं त्या दोघांची भांडणं मिटून देते म्हणे मी. काय आता नाही जायचं जा बाबा तसं काही नाही. कोमल काजू सगळा धिंडोडा लागला कोमल. ती जो ठेवले तो काजू ते बाय काहीच पुरणार नाही आपल्याला. गाजर हलवा काहीच नाही. चला आवरावर पटापटा पटापटा. परी तू काय खातीयस? काजू आवर पटकन चल. चला मित्रांनो मी हे काढून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ सगळा बोरिंग वाटला नाही पाहिजे. काय कोमलताईने 2 दिवस तुम्हाला केला असेल बोर. पण आज तुमचं तुम्ही बोर होणार नाही कारण की तुमचा ओमदादा परत आलेला आहे त्यांच्या कामावर. थोडाफार व्हिडिओ कोमलताई पण घेईल आणि कोमल थोडाफार कसा मग ओमदादा डोक्यात जाते मग पूर्ण ओमदादा घेईन तर. चला तर इथं आपला गाजर हलवा तयार होतोय. याला जरा वेळ लागणार आहे अजून शिजायला. बस ना किती हलवत त्याला नाही साय हो साय थोडी मलाई पण टाकली तर. साखर राहिलेली टाकायची बघा. हे पाणी आटल्यावर दूध आटल्यावर हे करायचं का. अजून घेईन थोडी मलाई घेऊन अजून घ्यायची ना अजून हे टाकून ऑरेंज कलरचा मस्त आज गाजरचा हलवा. किती वेळ लागतो काय अजून हे व्हायला शिजायला. जेवढा चांगला हे झाला ना. ओके ओके कसं झालं सांगा आमचा गाजर हलवा प्रोसेसमध्ये अजून. बस थोडं होऊ देऊ याला. हे झालं की मी तुम्हाला भेटतो. तर हे बघा असे काही इथं पॅक केलेत आम्ही डब्बे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा सगळे डब्बे इकडे पॅक झालेत. तर लागलीच निघायचं आहे आपल्याला. हे बघा झाले तुझे ठेवून आण चिकट्टे पाण्याचे आण जा. बरं चला मित्रांनो आता हे आम्ही काय करतो त्याच्यावर चमचे लावून घेतो एकदा मग तुम्हाला भेटतो. दिवसाचा 1 वाजतो तरी कोमलची कामं आवरत नाहीत. तरी मी तुला त्या दिवशी बरं त्या दिवशी आपले भांडणं कशामुळे झाले होते की तुला तुझे लेकरं बाळ सगळं सुधरू देत नाही. आता परत 4 दिवसानंतर त्याच गोष्टीवर तू परत 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 हे करायला लागले. तुला पटते क्या गोष्टी. हा ते आवरायला लागते तुझ्या सगळ्या गोष्टी खरं आहे पण त्याला टाइम लिमिट असते ना. सकाळ सकाळी हे बा अजून आमचं किचन आवरलेलं नाहीये. जेवण बाकी तुमचं जेवण बाकी. कधी करायचं कधी द्यायचं. आता तुम्ही भाजी पोळी झालेली असेल म्हणते वरण घातलं. काय भाजी पोळी झाली ती काय केली भाजी. आलू वाटाण्याची भाजी केली. मग ठीक आहे मग मला तू सांग तुम्हाला काय म्हटली जेवण म्हटलं मी करणार आहे म्हणजे काय खासाल. आता तू जर कधी भाजी केलेली ऑलरेडी मग काय खासाल हा प्रश्न येतोच कुठं. हा मग तू म्हणशील काय खासाल. रात्री खाल्ली आता खाल्ली असती ही भाजी मी. परत चिडण माणूस हो एवढी भ्या लागली मला चिडण. ऐकन कोणी कळालं मित्रांनो. एवढी कधीपासून भ्या लागली काय माहिती. भेट नाही ती. आजी आली आजी वरण भात खाता. ओके तुम्ही म्हणलं. चला करा पटकन. नमस्कार नमस्कार. पाहुणे आलते म्हणजे तुमच्या इथं. रामकृष्ण हरी. पाहुणे आलते ना आपल्या घरी. पाहुणे आले बी गेले बी का. बरं आणि मामा बी गेला आता. पैठण्याला मोठं त्याचं मकान आहे रे जशी खांदा. बरं बरं जाईन मी. पैठण्याला
जाईन ना पैठणाला नाही पैठणला. हा ना पैठणला. सगळ्यांना बोला ना, सगळ्यांना. हा सगळे जाऊ ना. तुला यायचंय का? हा मी पण येईन. हा पैठणला. तिला पण यायचंय. 3 तारखेला कार्यक्रम. काय बोला आता ती म्हणते मला पण यायचंय. हा. तर काल तुम्ही बघितलं की काल नाही सॉरी थोडा फॅन काल रात्री आपण हा 30 गाजर हलव्याचे बॉक्स जे आहे ते डोनेट केलेत आणि तिकडचा मला व्हिडिओ नाही घेता आला कारण की रात्रीची वेळ असल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला आणि तो हलवा आहे ना होतच नव्हता म्हणजे त्यातलं पाणी साठत नव्हतं. मला एकदम साखरेचं पाणी सुटलं होतं. जवळजवळ 1 तास आम्ही त्याला शिजवलं तेव्हा पुढे तो खाण्यासारखा झाला. हा. पण 1 नंबर टेस्टी झाला बरं का. तुला आवडला होता? हा. छान झालता खूप छान झालता. आणि काल 26 जानेवारी निमित्त काहीतरी गोड द्यायचं होतं त्यामुळं हा विषय चालू होता. नाही तर तुम्हाला तर माहिती आपण दुसरं काही डोनेट करतच असतो पण काल 26 जानेवारी स्पेशल प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना काही गोड द्यायचं म्हणून ते दिलं. बाकी दुसरा काही विषय नव्हता. त्याची तयारी दुपारी 3 वाजल्यापासून चालू होती. तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल की कधीपासून तयारीला लागलेली काय लागलेली. आणि बोरनान झालं ते कोमलला व्हिडिओ घातला कारण मी तेव्हा घरी नव्हतो. मला एक कार्यक्रम ऑर्गनाईज करायला जायचं होतं. आणि राहिला प्रश्न त्या दिवशी बोरनांचा तर परीनं 4 ते 5 किती खाल्ले चॉकलेट? 5-6 खाल्ले. 5-6 चॉकलेट लक्ष खाल्ले नव्हतं ना व्हिडिओ. आणि 3 दिवसापासून तिने खोकलत आहे. रात्री पण परेशान केलं. रात्री मला झोप 2 वाजता आली मित्रांनो. आज उठलो 10 वाजता. मी तुम्हाला काय सांगू एवढ्या वाजेपर्यंत झोपत नाही मी पण आज काय झालं समजलंच नाही. जरा डोकंच आज चालत नव्हतं कामच नव्हतं करत. आणि आता जरा तब्येत बरी वाटते. माझा चेहरा वगैरे तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल. अजून 1-2 दिवसात नॉर्मल होऊन जाईल एकदम नॉर्मल. हा घाम नाही पाणी आहे तो चेहरा धुवून वाढ ना. तू माझ्या एवढं काय उभा राहिली. वाढू का? हा किती वाजले पाहिजे 12:30 वाजलेत आणि जायचं आम्हाला. मग कायची सुट्टी सुट्टी मारलीत काय दगड माती खातीन काही. काम प्रत्येकाला कर नाही कामाशिवाय पर्याय नाही. काल 26 जानेवारी सुट्टी परवा दिवशी सुट्टी हे 4-5 दिवस सुट्टीमध्ये गेलेत. आणि तुम्हाला सांगतोय 15 दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात खराब दिवस गेले कारण एवढे दिवस मी ऍडमिट कधीच राहिलो म्हणजे आजारी कधीच राहिलो नाही. एवढे दिवस हे लय झालं. 15 दिवस म्हणण्यापेक्षा 8 दिवस तरी मिनिमम. कारण की पहिले घसा दुखू लागला. घशाचा आजार नीट केला म्हणजे कारण घसा सुजला होता आतून लाल झाला तो नीट केला. नंतर सर्दी खोकला नंतर चक्कर येणं डोकं दुखणं हे सगळे प्रॉब्लेम झाले. आपल्या एका कमेंट्समध्ये एका ताईनं सजेस्ट केलं की दादा तू एकदा फुल बॉडी चेकअप करून घे. तर मी लास्ट टाइमच केला होता. 4-6 महिने झाले 6 महिने झाले असेल आणि 6 महिन्यात एकदा करायला पाहिजे. आता तुम्ही परत एकदा करणार आहे फुल बॉडी चेकअप. बघूया त्यामध्ये काय येतंय काय नाही का. माझा आवाज पण तुम्हाला वेगळा वाटत असेल थोडा पण ठीक आहे करा थोडा ऍडजस्ट नाही का. आता राहिला प्रश्न आता हा चालू आहे जानेवारी. आता पुढच्या महिन्यामध्ये 2 बड्डे आलेले आहेत. एक आहे ऋतूचा एक आहे परीचा. आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की राम भाऊ म्हणतोय त्याला बड्डे मोठा करायचा आहे. मागच्या वर्षी 26 फेब्रुवारी परीच्या बड्डेच्या दिवशी आली होती महाशिवरात्री. यावेळेस ऋतूच्या बड्डेच्या दिवशी आलेली. आता महाशिवरात्री दिवशी मोठी पंगत देता येणार नाही त्यामुळे काहीतरी फराळच करावं लागणार आहे. आता तो किती लोकांचं करतोय काय करतोय आता त्यानं ते पैसे बाजूला काढून ठेवलेले. तर आता आम्ही चांगलं सजेस्ट केलेलं आहे ठीक आहे कर एवढा मोठा नको करू लगे असं सगळे रिकामं हे करण्यापेक्षा तेवढे पैसे पोरीच्या नावावर टाकून दे. म्हणजे मी जे पिऊचं केलं ना लास्ट टाइम तेच म्हणते. पण मला एका हिशोबाने हे पण वाटतं की त्याची पहिली मुलगी असल्यामुळे त्यानं चांगला मोठा केला पाहिजे. काय म्हणताय. आपणही परीचा पहिला दुसरा बड्डे खूप मोठा केला होता त्यामुळे मी हे नाही बोलू शकत की तू तुझ्या मुलीचा करू नको म्हणून. मला बी तर तोंड पाहिजे बोलायला नाही का. तर मला असं एकंदरीत वाटतं. बाकी राम भाऊ काय करते हे त्यांच्यावर डिसिजन आहे पूर्णपणे. आणि हा ऋतू चेंज होतोय बघा. ऋतू म्हणजे आता डिसेंबर हिवाळा जानेवारी पण हिवाळा आणि फेब्रुवारी उन्हाळा. याच्यातून ह्या दुसऱ्या ऋतूमध्ये जायचं म्हटलं माणसाच्या जातीला जरा प्रॉब्लेमच होतो. तसंच सगळ्यांना होणारच आहे आणि होतही असेल बरेच जण आजारही असेल. व्हिडिओज आता टाईमावर येत नाहीये. आता तुम्ही विचार की तू सगळे एक पॉईंट का घेतोय तर ते पॉईंट बोलणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ वेळेवर येत नाहीये हे तर एक तर तब्येतीचं कारण होतं. बाकी यूट्यूबचा काहीतरी इश्यू चालू आहे थोडाफार. आता ते तुम्हाला नाही कळणार ते जे क्रिएटर आहेत त्यांना कळते. हा इश्यू जो आहे ना हा खूप खतरनाक इश्यू आहे. खतरनाक म्हणण्यापेक्षा असं सांगता येईल की म्हणजे व्हिडिओ टाकला ना काही लोकांना नोटिफिकेशन जात नाही काही लोकांना दिसतच नाहीये. म्हणजे हा एकट्या चॅनलचा नाही हा खूप सारे चॅनल्स आहे आणि काही चॅनल चांगले चालत आहे पण खूप सारे चॅनलला हा प्रॉब्लेम येतो. पण ठीक आहे तुमच्यासाठी आम्ही कंटिन्यू टाकत राहू. बाकी आता त्या पुरी झोपलेल्या आहेत त्यामुळे आता तुम्हाला काय त्या पुरी दाखवता येणार नाही. मी आता जेवण करतो
आणि जेवण झाल्यानंतर मग थोड्या वेळानं तुम्हाला मी परत भेटतो. आता मी काकडी खायला पाहिजे. मी कोमल काकडी दिली की मला? काकडी कापली का? सर्दी काकडी कॉम्बिनेशन सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये काय येतं. काय चला मी तुम्हाला 1-2 मिनिटात परत भेटतो. नमस्कार आजी. नमस्कार. कपडे राहिले पाहिलं हे किती कपडे ते भरलं, हे बेड भरला सगळा, ते पलंग आलंय सगळं भरलं. हे दोघी झोपल्या, ही झोपली बिना आंघोळीची, ही आंघोळ करून झोपली. हिला खोकला येतोय, तोंडाने श्वास घेणं चालू वाटत, सर्दी झालेली आहे ना, हे ना खोकला. बघ तेव्हा चॉकलेट खाल्ले परवा दिवशी, अर्ध एवढंच चॉकलेट खाल्लं तिने कलभर. हा मग हिने अर्ध चॉकलेट खाल्लं. आजी दिवसातून फक्त एकदा जेवता अलच्या. जेवाय चला परी येतीला, परीसाठी थांबलाय. दादा गेलेच घ्यायला आता. घ्या जेवण करू. रात्री भातच खाल्लेलीस ता, खिचडीच खाल्लेलीस ते. ते आल्या जेवताला कोणाची वाट पाहायला चालय. बापरे आता तर उन्हाळा लागणार, आता तर होणारच. बापरे ते लाईनच सांगायचे, गल्लीत लाईन लागली. कसं आंब्याचा झाडा झाला पाहिजे, मग आपण उचलून आणू घरात. आंब्याचं नाही झाड नाही तर आपल्या इथं नगरला आहे. नगरला आला असेल चांगला. आता ते पान झाडी होईन ना आता उन्हाळ्याची. चलो उधर चलो. बॉडी बनवायची त्यांना, बॉडी आली. खोकला यायला डब्बा फिनिश केलाय कॉन्फिडन्स काय वा डब्बा फिनिश केलाय का? वाव गुड गर्ल. घरी का नाही आणला तू वापस? हे काय डबा आणला ना आम्ही फिनिश करून. आणि भाजी कोण खाईल? पोळी संपली असेल व, पोळी संपली असेल. हे असं काय झालं, असं काय झालं? थांब थांब सोड सोड तू सोड. बाई म्हणजे मला सांग, एक गोष्ट सांग, तुला कोणती भाजी आवडती? तिखट कोणकोणती आवडते तुला? भाजी कोणकोणती आवडते सांग मला. पकड इकडे ये, समोर ये, समोर ये जरासं, समोर ये. कोणकोणती भाजी आवडते तुला? सगळीच आवडती. लेडी फिंगर खातेस? लेडी फिंगर म्हणजे काय? भेंडीची भाजी आवडते तुला? इकडे तर ये. शूज घालून कुठं शिकवत? अरे 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 कुठं काढत असते रे? केस कोणी वाढले? दवाखान्यात जाऊ का आता आपण? हा मॅडम म्हणत दवाखान्यात. हा मग डॉक्टर सांगेल की तुला 2-3 चॉकलेट अजून खा म्हणून. हा लय दिवसातून चॉकलेट खाल्लं होती मी. आपण लेडीज खाल्लं पण नाही, लिमिट खर्च आणला ना. काय कर, तेच मी म्हणतो ना, काहीच कामाचं नाही चॉकलेट. काय शिकवलं आज? चाललं ना. काय कर, तेच मी म्हणतो ना, काहीच कामाचं नाही चॉकलेट. काय शिकवलं आज? तर तिला आता नेतो दवाखान्यामध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाकी व्हिडिओ आता कंटिन्यू येतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच हा जो सोफा आहे तो मी चेंज करणार आहे, कारण की तुम्ही इथं ओमदादाला बसून बघून बोर झाला असाल. त्यामुळं चला, सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.